नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी साधी अशी पिवळी खिचडी आणि त्याबरोबर खाण्यासाठी आमसूलवाली कढी। बनवायला इतकी सोपी आहे ही खिचडी, म्हणजे घरामध्ये कोणी आजारी असेल ना तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। लहान मुलं खाऊ शकतात, मोठी माणसं खाऊ शकतात आणि त्याचबरोबर कधी कधी जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला ना तर त्यासाठी तर हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे मंडळी। तर चला प्रमाण वगैरे सगळं बघून घेऊया। घराघरांमध्ये बनती ही खिचडी, पण म्हटलं चला जे मंडळी नवीन आहे त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवूया। तर इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि 2 कप मुगाची पिवळी डाळ घेतलेली आहे। तर हे जे प्रमाण आहे ना, तर ही घरातली कोणती पण वाटी घ्या, फक्त डाळ आणि तांदूळाचं प्रमाण सेम हवंय आपल्याला। आणि अशा प्रकारे आपण सगळं स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर मी जी इथे पिवळी डाळ घेतली त्याऐवजी तुम्ही छिलक्यावाली जी मुगाची डाळ येते ती सुद्धा वापरू शकता, त्याची सुद्धा खिचडी खूप छान बनते। तर काय करायचंय, जेवढे डाळ आणि तांदूळ घेणार आहे ना त्याच्या 2.5 पट पाणी घालायचंय। म्हणजे मी इथे 4 कपाच्या मापाने मी डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे, तर त्याच्या 2.5 पट म्हणजे मी इथे 10 पेले पाणी घातलेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हळद घालायची आहे साधारणतः अर्धा चमचा। पण काय होतं, कधी कधी तांदूळ जुना असतो, वेगळा असतो, तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। जरी खिचडीमध्ये पाणी जास्त झालं तर ते चालतं आणि कमी पडलं तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ऍड करायचे। कुकरला चांगल्या 7 ते 8 शिट्या घ्यायच्यात। ही खिचडी तुम्ही डायरेक्टली कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण मग तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कुकरच्या शिट्ट्या घ्या। तर आपली ही जी खिचडी आहे ती तयार आहे। कुकर झालाय, कुकर थंडही झालाय आणि त्यानंतर म्हणजे जी वाफ आहे ती नॅचरली जाऊ द्यायची आणि नंतर ती खिचडी बाहेर काढायची आहे। तर आमच्या घरी ना ह्या खिचडीला घोटलेली खिचडी म्हणतात का, तर ती अशा प्रकारे घोटून घ्यायची असते म्हणून। तर खिचडी छानपैकी घोटून घ्यायची आणि मला असं वाटलं की वाढता वाढता आणखी घट्ट पडू शकते, म्हणून मी ह्याच्यामध्ये 1 ते 2 पेले पाणी परत एकदा ऍड केलं होतं। फक्त पाणी ऍड करताना कडकडीत गरम पाणी घाला, म्हणजे खिचडीचं टेक्स्चर व्यवस्थित राहील, टेस्ट व्यवस्थित राहील। तर सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। तर आपली अशी खिचडी तयार आहे। या खिचडीबरोबर ना वरून असं मस्त भरपूर साजूक तूप घालायचंय, अगदी टेस्टी बनते। म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये तर हा बेस्ट ऑप्शन आहे। अशी गरम गरम खिचडी आणि त्याबरोबर कढी, वाह खूप मज्जा येते मंडळी। तर तुम्ही बघू शकता खिचडी किती सुंदर बनली आहे आणि त्यावरही अशी तुपाची धार। मला आठवते माझी आजी मी जेव्हा लहान होते ना त्यावेळेस तूप कढवलं त्या दिवशी अशी खिचडी बनवायची, त्यामुळे इतकी मजा यायची। म्हणजे ताजं कढवलेलं तूप आणि खिचडी खूप सुंदर लागतं मंडळी, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। आणि या खिचडीवर खाण्यासाठी आज मी आमसुलाची कढी करणार आहे। ही आमसुलाची कढी ना थोडीशी गोड चवीची असते आणि आमसुलाचं आंबटपणा असतं, थोडंसं तिखटपण याच्यामध्ये, म्हणजे खूप मजेशीर लागते बरं का ही कढी। कशी बनवायची पाहूयात। मी ते 2 चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ छान गुलाबी रंग येऊस्तोपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा असा खमंग खरपूस वास आला पाहिजे ना इथपर्यंत भाजायचे आणि रंग सुद्धा त्याचा बदलायला पाहिजे। म्हणजे तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे। या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास भरून गरम पाणी ऍड करणार आहोत आणि मस्त पटपट मिक्स करायचे, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या नाही होणार। आणि नंतर आपण त्यामध्ये अगदी थोडंसं साहित्य ऍड करायचं, म्हणजे ताकाच्या कढीसाठी जे हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, ताक हे सगळं लागतं ना, तसं काही नाही लागत ह्याला। 2 आमसूल टाकलेले आहेत आणि 4-5 गुळाचे खडे टाकले आहे। आमच्याकडे ही कढी थोडीशी गोड चवीची लागते म्हणून मी थोडासा गुळ जास्त घालते। तुम्ही अगोदर थोडाच गुळ टाका, टेस्ट करा आणि नंतर गुळाची क्वांटिटी वाढवू शकता। तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलंय, पाव चमचा हळद आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे। परत एकदा सगळं मिक्स करायचं आहे। एक दणदणीत उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर सुद्धा 5 मिनिट कढी उकळू द्यायची, म्हणजे शिजू द्यायची आहे, म्हणजे आमसुलाचा अर्क त्यामध्ये छान उतरतो, त्याचबरोबर गूळ सुद्धा छान विरघळतो त्यामध्ये। तर अशा प्रकारे आपली पिवळी साधी खिचडी आणि आमसुलाची गोड अशी कढी तयार आहे मंडळी, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। हा साधा सोपा डिनरचा बेत आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना आवडेल असा आहे। हलका फुलका आहे, रात्रीच्या वेळी पचायलाही हलकं राहतं। तर नक्की बनवून बघा मंडळी। आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशा साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू। असंच प्रेम देत राहा। बाय बाय।